10वीचा शेवटचा पेपर, एक साधी रात्र, 5 मित्र आणि एक खेळ जो त्यांनी फक्त मजेसाठी सुरू केला. पण त्या रात्री त्यांनी ज्या गोष्टीला बोलवलं ती परत जायला तयार नव्हती. त्या रात्रीनंतर त्यांच्यातली एक मुलगी कधीच पूर्वीसारखी राहिली नाही. तुम्ही कधी औजा बोर्ड खेळला आहात का? कारण काही खेळ सुरू करायला सोपे असतात, पण संपवायला. हेडफोन्स लावा, लाईट बंद करा. कारण ही गोष्ट फक्त ऐकायची नाही, अनुभवायची आहे. आज 10वीचा शेवटचा पेपर देऊन सर्व मुलांचा कोळका बाहेर आला. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि दुःख अशी मिश्र भावना होती. एक मोठा प्रवास संपला होता. त्या आनंदात सर्व मुलं विरली होती, पण त्यांना पुढे कधीही न संपणारा संघर्ष त्याची वाट पाहत बसला आहे याची कल्पना नव्हती. त्याच गर्दीत एका कोपऱ्यात काही जणांचा कोळका आजचा दिवस कसा साजरा करायचा यावर चर्चा करत होता. अरे बाबांनो, चला जरा कुठेतरी बसून बोलूया. उन्हात का उभे आहोत? शशिकला म्हणाली. चला आपल्या कट्ट्यावर जाऊयात, माणस म्हणाला. कट्ट्यावर आपल्यासारखे खूप असतील. आज पाय ठेवायला जागा नसेल. त्यापेक्षा आपण शिक्षकांचा निरोप घेऊ आणि सरळ घरचा रस्ता धरू. वाटेत एखाद्या हॉटेलमध्ये बसून नाश्ता वगैरे करू, विवेक म्हणाला. ही चांगली आयडिया आहे, साक्षी म्हणाली. ते 5ही जण शिक्षकांचा निरोप घेऊन घरच्या वाटेला लागले. हॉटेलमध्ये आल्यावर रोहनने सर्वांची ऑर्डर दिली. हे आज नाईट आऊट वगैरे प्लॅन करूया का? साक्षी म्हणाली. मस्त प्लॅन आहे, साक्षीच्या सुरात सूर मिळत रोहन म्हणाला. नाईट आऊट नको रे, असं काहीतरी करूया जे आपण याआधी कधीच केलं नाही, जे आयुष्यभर लक्षात राहील, कला म्हणाली. आयुष्यभर लक्षात राहील असं काहीतरी, माणस विचार करत म्हणाला. हे आपण आज माझ्या घरी ओव्हरनाईट स्टे करूया. माझे आई बाबा आज गावी जाणार आहेत, मी एकटाच आहे. आपण असं काहीतरी करू जे याआधी केलं नाही. अरे पण करायचं काय? साक्षीने मानसला विचारलं. ते तुम्हाला रात्री समजेल. तुम्ही फक्त घरी सांगून या की स्टेला चाललोय म्हणून. मानस मनातल्या मनात हसत होता. बाकी सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होता. सर्वांनी आपापल्या घरी काही ना काही कारण देऊन परवानगी मिळवली. फक्त रात्र होण्याची वाट पाहत होते. प्रत्येकाला उत्सुकता होती, पण कोणालाच कल्पना नव्हती की त्या रात्री त्यांच्यासोबत काय होणार आहे. सर्वजण मानसच्या घरी जमले. तो एका रो हाऊसमध्ये राहत होता. त्याच्या आणि शेजारच्या घरांमध्ये बरंच अंतर होतं. बाहेर अंधार दाटू लागला. सर्वांच्या घरचे दिवे लागले. उत्सुकता वाढत होती. एक काम करा, तुम्ही फ्रेश व्हा, चेंज वगैरे करून घ्या. मुलीने आईबापांच्या खोलीत जा आणि तुम्ही माझ्या खोलीत या. मुलींना तुमचं आवरून माझ्या खोलीत या. तोपर्यंत मी तयारी करतो. त्यांच्यापैकी कोणालाच ते घर नवीन नव्हतं. मुलं मानसच्या रूममध्ये होते. मुली आवरून मानसच्या रूमकडे आल्या. दार बंद होतं. कलाने दार नॉक केलं. तेवढ्यात दार उघडलं. आज सर्व लाईट बंद होत्या. फक्त लाल आणि निळ्या लेडीचा मंद प्रकाश होता. दोघेही अचंबित होत आत आल्या. वाव, कसलं भारी वाटतंय रे, साक्षी म्हणाली. एका कोपऱ्यात सर्वांना बसायला एक गादी होती. एका टेबलवर प्रोजेक्टर होता. टेबल खाली बिअर आणि बऱ्याच ड्रिंकच्या बाटल्या होत्या. सर्व गादीवर बसले. मानस हॉरर मूवी लावत होता. रोहन क्लास भरत होता. हे मी कधी ट्राय नाही केलंय, काही होणार तर नाही ना, कला म्हणाले. काही नाही होत ग, आणि झालं तर झालं, कोण आहे इथे बघायला, साक्षी म्हणाली. हे नाही, प्रत्येकाने लिमिटमध्ये पाहायचं. तुमची जबाबदारी माझ्यावर आहे, मानस म्हणाला. ओके, सर्व एकसुरात ओरडले. कार्यक्रम सुरू झाला. एका बाजूला मूवी चालू होते आणि दुसऱ्या बाजूला यांची मैफिल. सर्वांचा फोकस मूवीकडे होता. सर्व एकमेकांना बिलकुल बसले होते. अरे मूवी नको रे, बोर करते खूप, विवेक कंटाळलेल्या आवाजात म्हणाला. बोर वाटतंय की भीती वाटते, रोहन म्हणाला. सर्व हसू लागले. तू मूवी बंद कर, माझ्याकडे यापेक्षा भारी आयडिया. सर्वांचे 2-2 पेक झाले होते. विवेक उठला. मला एखादा वहीचा पान किंवा कार्डबोर्ड आणि मार्कर दे. डार्लिंग बस ना, मला मूवी बघायची आहे, साक्षी लाडत म्हणाले. तू थांब ग, मूवी पेक्षा भारी आयटम दाखवतो. माझ्या स्टडी टेबलमध्ये आहे बघ, मानस म्हणाला. सर्व त्याच्याकडे लक्ष देऊन बसले होते. फक्त कला मात्र मूवीकडे एकटक पाहत बसली होती. विवेकने कार्डबोर्ड आणि मार्कर घेतला आणि त्यावर काहीतरी गिरवू लागला. थोडा वेळ गेला. सर्वांचं लक्ष विवेककडेच होतं.
विवेकने बोर्ड पलटवला. काळा किंचराळी, हाऊच्या बोर्ड. सर्व दचकले. अरे ते बघ, मूवीत पण तेच आहे, सेम सेम. हे चला ना खेळूया, कला म्हणाली. क्षणभर शांतता पसरली. विवेकने बोर्ड पूर्णपणे पुढे गेला. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं येस नो. खाली अक्षरांच्या रांगा आणि मधोमध एक गोल. रोहन हसत म्हणाला, अरे वा, आऊच्या बोर्ड. हो, पण आपण आधी कधीच नाही खेळलो, आज पहिल्यांदा. विवेकच्या आवाजात वेगळाच थरार होता. माणूस थोडा गंभीर झाला. हे जोक म्हणून करूया, पण काही सिरियस नको हो. अरे काही होत नाही, मूवीत दाखवतात तसं काही नसतं, साक्षी म्हणाली. कला मात्र गप्प होती. लाईट अजून मंद होतात. सर्वांनी गोलाभोवती बोट ठेवला. विवेक हळू आवाजात म्हणाला, जर इथे कोणी आत्मा असेल तर आमच्याशी बोला. काहीच हालचाल नाही. सगळे एकमेकांकडे बघतात. रोहन हसतो, अरे काही नाहीये, उठूया. तेवढ्यात गोल हलकासा हलतो. सर्वांनी एकदम हात मागे घेतला. कोणी ढकलला का? माणूस ओरडला. मी नाही, मी पण नाही, कला तरतरत म्हणाली. मी तर स्पर्शही केला नाही. गोल हळूहळू येसवर जाऊन थांबला. अचानक प्रोजेक्टर स्वतः बंद होतो. पूर्ण रूम अंधारात बुडते. फक्त लाल एलईडीचा प्रकाश आणि सगळ्यांचा जोरात चाललेला श्वास. साक्षीचा आवाज कापत होता, मानस लाईट लाव ना. मानस स्विच ऑन करतो. लाईट लागत नाही. तो पुन्हा पुन्हा स्विच दाबतो. काहीच होत नाही. तेवढ्यात वरच्या मजल्यावरून जड पावलांचा आवाज येतो. धड धड धड. सगळे कुठून बसले. वर कोणी नाही ना? रोहन कुजबुजला. मानसचा चेहरा पांढरा पडला. वरचं कोणीच राहत नाही. पावलांचा आवाज आता चिन्यावरून खाली येत होता. धड धड धड. कला रडायला लागली. मला घरी जायचं आहे. विवेकने घाबरत विचारलं, कोण आहेस तू? आऊच्या बोर्डवरील गोल वेड्यासारखा करू लागला. अक्षरांवरून तावत होता. एस ए व्ही ई एम ई. सेव्ह मी. सर्वांच्या अंगाला काटा आला. तेवढ्यात दारावर जोरचा टोका बसला. साक्षी किंचाळली. रोहन धावत दार उघडायला गेला. दार उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं. पण जमिनीवर चिखलाचे ओले ठसे होते. जणू कोणीतरी नुकतंच आत शिरलं होतं. कला अचानक थिजली. तिची नजर भिंतीवर खळली होती. तिथे तिथे कोणीतरी उभं आहे. सर्वांनी भिंतीकडे पाहिलं. काहीच नव्हतं. कला, तिथे काही नाहीये, मानस म्हणाला. कला तरतरत म्हणाली, तो माझ्याकडे बघतोय. अचानक तिच्या मानेला कोणतरी घट्ट पकडलं. ती हवेत उचलली गेली. सर्वांनी किंचाळत तिचे पाय पकडले. सोड तिला, विवेक ओरडला. पण हवेत कोणाचाही हात दिसत नव्हता. फक्त कलेचा गुदमरलेला आवाज, मला वाचवा. आवाजा पुढे आपोआप पेट घेतो. आगीमध्ये अक्षर चमकतात. यू कॉल मी. खिडकी जोरात आपटते. सर्व एलईडी फुटतात. पूर्ण काळोख. फक्त कलेची शेवटची किंकाळी आणि मग पूर्ण शांतता. जेव्हा लाईट परत येतात, कला जमिनीवर पडलेली असते. तिचे डोळे पूर्ण पांढरे आणि तिच्या ओठांवर हसू जे तिचं नव्हतं. ती हळू आवाजात बोलते, आता तुम्ही कुठे जाणार? घराच्या खिडकीतून बाहेर आणि वरच्या मजल्यावर एक सावलीतून 2 लाल डोळे चमकतात. कला विचित्र हसू करत प्रत्येकाकडे पाहत होते. तिचे डोळे पूर्ण पांढरे झाले होते. ओठांवर अर्ध हसू, पण ते तिचं नव्हतं. विवेकने बोर्डला लागलेली आग कशीबशी विझवली, पण खिडकीतले ते 2 लाल डोळे अजून भडक होत होते. अचानक दार स्वतः बंद झाला. साक्षी किंचाळली. कला अचानक स्वतःला इजा करू लागली. तिने स्वतःच्याच हातावर नखं खुपसली. मानस आणि रोहन तिला थांबवण्याचा प्रयत्न करत, कला थांब, शुद्धी ती. मानस ओरडला. पण तिची ताकद वेगळीच झाली होती. जणू तिच्या शरीरात ती नव्हतीच. साक्षी एका कोपऱ्यात बसली होती. ती स्वतःलाच कवटाळून देवाचं नाव घेत होती. देवा वाचव. तिचा आवाज थरथरत होता. वेग थरथरत्या हाताने पुन्हा बोर्ड जवळ केला. त्याने हळूच हात बोर्डवर ठेवला. त्याचा आवाज कापत होता, गुड बाय. क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं. एक प्रचंड थंड हवेचा जोत खोलीत प्रसरला. सर्व एलईडी एकदम लुकलुकले. खिडकीतले लाल डोळे अचानक नाहीसे झाले. कला अचानक शांत झाले. ती काही सेकंद निश्चल उभी राहिली. मग अचानक धाव साक्षीकडे गेली. तिने साक्षीची केस घट्ट पकडले. डोळे अजूनही पांढरे आणि हळू आवाजात म्हणाली, आता तुझी बारी. साक्षी किंचाळली. मानस आणि रोहन तिच्याकडे धावले. तेवढ्यात कला अचानक खाली कोसळली. जमिनीवर निश्चल.
त्या क्षणी लाईट परत आले. रूम पूर्ण उजळली. तनु काही घडलंच नव्हतं. फक्त सगळ्यांचा धापा टाकणारा श्वास. साक्षी पूर्ण घामाने ओली चिंबू झाली होती. तिचे डोळे उलटले आणि तीही खाली कोसळली. बोर्डवर हलकसं ओरखडलेलं दिसतं, वी आर नॉट डन. कधी कधी खेळ संपतो, पण जे येतं ते कधीच जात नाही.